देख रहे हैं VS नेशन, आपका अपना हिंदी न्यूज चैनल। दोस्तों, आज मलाड में डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संगठन की एक बैठक हुई, जहां पर उसके दूसरे अधिवेशन के बारे में चर्चा हुई और कई पदों पर नियुक्ति भी की गई। आइए देखते हैं पूरी रिपोर्ट। मी सर्वप्रथम मुंबई विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय भैरे यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना आणि आज ज्यांनी नव्यानं नियुक्ती घेतली वेगवेगळ्या पदांवर, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो। तर एकच मिनिट, सॉरी, फोन याच्यासाठी घेत होतो, तसं मॅनर्सला सोडू नये किंवा परंतु महत्त्वाचे आणि आपल्या अधिवेशन संदर्भातच फोन येत होते, त्यामुळं घेणं पर्याय होतं। तर आपल्या सर्वांचं या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो। या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण जे माझं स्वागत केलं त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो। तर आजच्या बैठकीचं मुख्य कारण असं आहे की 29 जानेवारीला आपण कोल्हापुरात सिद्धगिरी कन्हेरी मठ येथे आपलं दुसरं अधिवेशन घेण्याचं ठरवलेलं आहे। 29 तारीख ठरवण्यामागं, म्हणजे 28 आणि 29 तारीख ठरवण्यामागं हेच कारण आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 29 आणि 30 हे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि 29ला त्यांनी आपल्या अधिवेशनाचं उद्घाटन करण्याचं तत्वतः मान्य केल्यामुळं आपण 29 ही तारीख ठेवलेली आहे। या अधिवेशनाचं स्वागताध्यक्षपद हे काडसिद्धेश्वर महाराज आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतलेलं आहे। या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातलं आपल्या राज्यातलं मोठं नाव विनायक कोरे ही मंडळी तर उपस्थित राहणारच आहे, परंतु त्या अधिवेशनाचं एक विशेष आकर्षण ठरावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत नागराज मंजुळे किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील 2-3 नावांवर आमची चर्चा आणि संपर्क चालू आहे। या एखाद्या सेलिब्रिटींनी त्यांची मुलाखत घ्यावी अशा पद्धतीचं त्या अधिवेशनात आपला प्रयत्न आहे। तर त्या अधिवेशनासंदर्भातली माहिती देणं, त्याचबरोबर आपल्या संघटनेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल आपल्याबरोबर संवाद साधणं आणि पुढील वाटचालीत तुम्ही सक्रिय राहावं ही विनंती करण्यासाठी म्हणून आजची मीटिंग आपण बोलवली आहे। मित्रांनो, 2016 साली 2016, 17, 18 या 3 वर्षाचा आपल्या देशाचा ॲडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू जो मीडियाला मिळाला याची आकडेवारी जर काढली तर आपल्या असं लक्षात येईल की त्यावेळी मीडियाला साधारणपणे 45,000 कोटी रुपये हे आपल्या देशात रेव्हेन्यू मीडियाला मिळाले होते। आणि मीडियामधल्या डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, रेडिओ यांना मिळालेल्या रेव्हेन्यूची जर आकडेवारी काढली तर त्या काळात अगदी डिजिटल मीडियाचा शेअर हा 1,000-2,000 कोटीपर्यंत होता, म्हणजे अगदी मायनर असा होता। परंतु कोविड नंतर म्हणजे 19ची आकडेवारी ज्यावेळी अभ्यासली गेली त्यावेळी असं लक्षात आलं की देशाचा
मीडियाच्या रेव्हेन्यूचा आकडा हा 60,000 कोटी होता आणि त्यापैकी जवळजवळ 21 ते 22,000 कोटी रुपयांचा शेअर हा डिजिटल मीडियाला मिळालेला होता. मी ही आकडेवारी याच्यासाठी सांगतोय की माध्यमांमध्ये आत्तापर्यंत अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स ऑफ मीडिया या विषयाकडं कधीही गांभीर्यानं आपण पाहिलेलं नाही. किंवा साप्ताहिक काढायचं तर अगोदर आपण साप्ताहिक सुरू करतो आणि नंतर ते कसं जगवायचं याच्यावर कामाला लागतो. परंतु त्याचं अर्थकारण काय, पुढची काही वर्ष ते जर चांगल्या पद्धतीनं चालवायचं तर त्याचं फायनान्शियल मॉडेल आपण ठरवणार आहोत की नाही याच्यावर विचार कधीही होत नव्हता महाराष्ट्रात. आणि त्या अनुषंगानं कोविड काळात ज्यावेळी असं लक्षात आलं की मुख्यमंत्री असो अथवा गावातला ग्रामसेवक असो, याला जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर डिजिटल मीडियाशिवाय पर्याय नाही असा निष्कर्ष त्या काळात निघाला. आणि हे खरंच आहे की बाबा प्रत्येकाला फेसबुक लाईव्ह असेल किंवा डिजिटल मीडियाशिवाय लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं. कुठलीही संपर्काची माध्यमं नव्हती, लोकांना भेटता येत नव्हतं, प्रिंट मीडियाचा तर विषयच नव्हता. या पार्श्वभूमीवर असं लक्षात आलं की पुढच्या काळात डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह हा जगात आणि आपल्या देशात राहणार आहे. आणि त्यामुळं डिजिटल मीडियाचा जो एकूण कॅनव्हास आहे तो कॅनव्हास आणि त्या कॅनव्हासला जर आपण चांगला चेहरा देणं, सिस्टमाइज करणं आणि सोशल व्हॅल्यू ची जोड देणं हे कर्तव्य म्हणून जे या क्षेत्रात पत्रकारिता करतायत अशा सिनियर्सचं काम होतं. त्यामुळं मी त्या काळात राज्यातल्या 8 ते 10 सिनियर एडिटर्सशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे सगळं जिवंत तर तहयात राहणार आहे, परंतु डिजिटल मीडिया पुढच्या काळात मुख्य प्रवाह म्हणून, मेन स्ट्रीम म्हणून नावारूपास येणार आहे. तर त्या पार्श्वभूमीवर हे क्षेत्र संघटित होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग राज्यातल्या या संपादकांमध्ये अरुण खोरे असतील किंवा मुंबईतून राजीव खांडेकर असतील, अशा अनेक संपादकांशी चर्चा केल्यानंतर ही संघटना स्थापन करावी असा विचार पुढे आला आणि त्या विचारातूनच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आपण सुरू केली. आणि आपला टोटल रीच म्हणजे या 5,500 सदस्यांचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत, कोणाचं फेसबुक पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल, या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा रीच याचा जर आकडा काढला तर तो 5.5 ते 6 कोटीपर्यंत पोहोचतो. ही आपल्या संघटनेची शक्ती आहे. आणि ही शक्ती आहे हे सांगत असताना याला सिस्टमाइज करण्यासाठी, याला शासन दरबारी मान्यता मिळवण्यासाठी, याला पत्रकार म्हणून कशा पद्धतीनं समाज डिजिटल पत्रकारांकडे बघेल यासाठी म्हणून आपली संघटना कार्यरत होती आणि राहणार आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण राज्य शासनाकडं डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न केले. त्या प्रयत्नातला पहिला महत्त्वाचा भाग आणि यश आपल्याला असं आलं की वर्किंग जर्नलिस्ट, श्रमिक पत्रकार या डेफिनेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ आणि डिजिटल मीडिया ही माध्यमं नव्हती. परंतु आपल्या पाठपुराव्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटची मंजुरी घेऊन ही तिन्ही माध्यमं श्रमिक पत्रकारांच्या कक्षेत घ्यावी असा ठराव केला आणि तो ठराव आज नुकतंच संसदेचं अधिवेशन झालेलं आहे. त्या अधिवेशनात डिजिटल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म या संदर्भातला कायदा
अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर मी आपल्याला या निमित्तानं हेच सांगू इच्छितो की पुढच्या काळात कायदेशीरदृष्ट्या पत्रकार म्हणून डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला कायदेशीरदृष्ट्या प्रतिष्ठा कशी मिळेल, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठा कशी मिळेल, कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला संरक्षण कसं मिळेल, यासाठी म्हणून आपण आपलं संघटन मजबूत करतोय. दैवकृपेनं आपल्या सगळ्याच्या परिश्रमानं आपल्याला प्रत्येक पातळीवर सध्या यश येताना दिसतंय आणि त्या यशाचाच भाग म्हणून राज्य शासनानं डिजिटल मीडियाची कार्यपद्धती आणि नियमावली तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि येत्या 2-3 महिन्यात ते काम पूर्ण होईल. ते काम पूर्ण झाल्यानंतर की एखादं पोर्टल, एखादं यूट्यूब चॅनल ते राज्य शासनाच्या यादीवर येईल आणि त्यांना कशा पद्धतीनं जाहिराती दिल्या जातील, त्यांना कशा पद्धतीनं जसं प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही प्रमाणात आज ॲक्रेडिएशन दिलं जातं, ॲक्रेडिएशन कार्ड दिले जातात, तर ॲक्रेडिएशन कार्डच्या निकषात या डिजिटल मीडियाला कसं बसवायचं याविषयीची सगळी प्रक्रिया राज्य शासनाची सुरू आहे. केंद्र सरकारचं तर मी आपल्याला सांगितलंच की त्यांचं धोरण आणि कायदा हा संसदेत तो मंजूर झालेला आहे आणि त्याचा ऑर्डिनन्स कुठल्याही क्षणी येऊ शकतो. त्याबद्दल काही जणांची मतं अशी आहेत की हा मुस्कटदाबी करणारा कायदा आहे. तर माझं व्यक्तिगत मत असं आहे, कुठलाही नियम, कुठलाही कायदा, कुठलंही बंधन एकदा आलं की ते बंधन जाचकच वाटत असतं. परंतु जर का डिजिटल मीडियात करिअर म्हणून काम करणारे लोक आहेत, त्यांना जर का सुरक्षितता हवी असेल, त्यांना जर का लॉंग टर्म भवितव्य आपण ज्याला म्हणू ते हवं असेल, तर कायदे हे कडक असलेच पाहिजेत. नाहीतर मग कुणीतरी उठेल, मी पत्रकार आहे म्हणून ब्लॅकमेलिंग करेल आणि थोडं काय झालं की ते पत्रकारिता सोडून निघून जाईल. परंतु आम्ही अशा जनरेशनचे पत्रकार आहोत की आमचं आयुष्य हे केवळ पत्रकारिता हेच उदरनिर्वाहाचं साधन राहिलेलं आहे. पुढचा काळ हा केवळ पत्रकारिता हे उदरनिर्वाहाचं साधन बनवावं एवढा सोपा राहिलेला नाही, हे कटू सत्य आहे. आणि हे कटू सत्य असताना आपण या क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या जे काम करणारे आहेत ते सक्षम झाले पाहिजेत. यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न करू शकतो याच्यावर काम करण्याची गरज आहे आणि यासाठी म्हणून आपण सगळेजण पुढच्या काळात काम करत राहूया. आपलं पहिलं अधिवेशन महाबळेश्वरला भिलार या ज्याचं पुस्तकाचं गाव म्हणून जागतिक पातळीवर नोंद झालेली आहे. भिलार या ठिकाणी आपलं पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचं उद्घाटन व्हर्च्युअली मुख्यमंत्र्यांनी केलं आणि प्रत्यक्ष तिथं चंद्रकांत दादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शंभूराज देसाई त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यातले जवळजवळ 2500 डिजिटल पत्रकार त्या पहिल्या अधिवेशनात सहभागी झाले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर दुसरं अधिवेशन आपलं कोल्हापुरात येत्या 29 तारखेला होत आहे. माझी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे, आपल्याला शो करायचा नाही, कुणाच्याही मागं लागू नका सदस्य व्हा म्हणून. जे उत्स्फूर्तपणे होतील आपली भूमिका समजावून सांगा, परंतु आपली कुणाशी स्पर्धा नाही, आपलं कुठल्याही संघटनेशी वाद नाही, आपला कुणाबद्दलही द्वेष नाही आणि कुठल्याही पातळीवर आपण कुठला तरी नकारात्मक दृष्टिकोन ठेवून आंदोलनाला रस्त्यावर उतरणार अशा भूमिकेची आपली संघटना नाही. आपण एक तर या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला कायदेशीरदृष्ट्या प्रतिष्ठा मिळाली पाहिजे,
संरक्षण मिळालं पाहिजे, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून जी काही पत्रकारितेची मूल्ये आहेत ती रुजवण्यासाठी डिजिटल मीडियात आज जे मुक्तपणे सगळं चाललेलं आहे त्या मुक्तपणे स्वातंत्र्य आणि स्वैरता यात खूप फरक आहे. तर स्वातंत्र्य हे सकारात्मक दृष्टिकोनातून लोकशाहीला आणि लोकशाहीच्या अधिकाराला पोषक आणि पूरक असतं, परंतु स्वैरमुक्तता ही समाजात अनेक समस्या निर्माण करत असते आणि ही समस्या डिजिटल मीडियामुळं डिजिटल मीडियात जर अपप्रवृत्ती घुसण्याचं प्रमाण वाढलं तर तो धोका निर्माण होऊ शकतो. तो धोका टाळण्याची देखील जबाबदारी पदाधिकारी म्हणून आपल्या सगळ्याची आहे. पुढच्या काळात आपण सर्वजण मिळून काम करूया. अगदी मी म्हणाल्याप्रमाणे चांदा टू बांधा, कुठंही काहीही अडचण आली तरी आपल्या संघटनेचं नेटवर्क मजबूत आहे. अगदी हक्कानं आपण एकमेकाला सांगू शकतो आणि हक्कानं ज्या त्या भागात आपल्याला अडचणी येतील त्या सोडवू शकतो. ही याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत थांबवतो. हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें.